आमदार आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली युवा सेनेनं मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत निर्भळ यश मिळवलेलं आहे। मुलाचं यश आईला सुखावतं। रश्मी ठाकरेही मुलाच्या कर्तृत्वानं भारावून गेल्या। मातोश्रीवरील जल्लोषात याची एक झलक देखील महाराष्ट्राला दिसली। पाहूया हा एक रिपोर्ट। मुलाचं कौतुक आईला अप्रूप। सिनेटचा विजय, मातोश्रीवर भावनेचा पूर। आई आणि भावाला विजयाची मिठी। हे दृश्य पहा। आदित्यनं आईला विजयाचा गुलाल लावला। एवढंच नव्हे तर आदित्यनं आपल्या आईला आनंदानं कडकडून मिठीही मारली। मुलाच्या कर्तृत्वानं रश्मी ठाकरे भारावून गेल्या होत्या। मुलाचं यश आईला सुखावतं। सिनेट निवडणुकीत युवा सेनेला निर्भेळ यश मिळाल्यानंतर मातोश्रीवर भावुक क्षण पाहायला मिळाले। आदित्यनं आईबरोबरच मावशीलाही गुलाल लावला। आदित्य यांचा लहान भाऊ तेजस राजकारणात सक्रिय नाही, पण उद्धव आदित्यच्या काही सभांना तो आवर्जून हजेरी लावतो। सिनेटच्या विजयानं तेजसही आनंदित झाला। गुलाल लावत त्यानं आदित्यला मिठी मारली। भावाच्या नेतृत्व कौशल्याची झलक या विजयातून दिसलीये। त्यामुळेच तेजसच्या देहबोलीतून भावाचा अभिमान दिसत होता। त्यामुळेच अगदी देहभान हरपून तेजस नाचत होता। मावस भाऊ वरुण सरदेसाई यांचीही आदित्य यांना नेहमीच भक्कम साथ असते। मातोश्रीवर आदित्यनं वरुणला पेढा भरवत आनंद व्यक्त केला। आता ठाकरे कुटुंबाचा हा आनंद विधानसभा निवडणुकीनंतरही टिकणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। कारण ठाकरे कुटुंब सध्या मोठ्या संघर्षातून जाते। जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड पुकारलं। 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली। एवढा मोठा आघात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबानं पचवलाय। एकीकडे कोर्टात लढाई आणि दुसरीकडे जनतेत जाऊन उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणूक त्वेषानं लढवली। ठाकरे गटाला यश मिळालं। या संघर्षात पुत्र आमदार आदित्य ठाकरेही पित्याच्या खांद्याला खांदा लावून साथ देत आहेत। पत्नी रश्मी ठाकरेंचीही तेवढीच तोलामोलाची साथ आहे। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत आदित्य यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेनं कमाल केली। 10 पैकी 10 जागा जिंकत अभाविप आणि मनसेला धूळ चारली। आता मुलाच्या विजयाचा अप्रूप आईला नसेल तर नवल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।